खडकाळ जमीन म्हणजे शेतीसाठी अडचणीची असा समज आहे. मात्र वाशिमच्या तांदळी येथील शेतकरी महादेव जाधव यांनी हा समज बदलून दाखवलाय. डोंगरांच्या उतारावर योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी तब्बल 25 एकर क्षेत्रावर फळबाग उभी केली आहे. डोंगर, दगड, खडकाळ जमीन, मात्र याच जमिनीवर आज संत्री, मोसंबी, नारळ आणि इतर फळझाडांची हिरवीगार बाग बहरली आहे. सावंगा जहागीर परिसरातील 3 वर्षांपूर्वींची पडीक जमीन आज फळबागेत रूपांतरित झाली आहे. महादेव जाधव यांनी डोंगराच्या उतारावर कट्टूर पद्धतीनं चर काढून त्यातून निघालेल्या माती दगडाचे बांध तयार केले आहेत आणि याच बांधावर विविध फळझाडांची लागवड केली आहे. केशर आंबा आहे, 150 नारळाची झाडं आहे, फणस आहे, चिकू आहे, मोसंबी आहे, असे अनेक प्रकारचे फळबाग या ठिकाणी मी डेव्हलप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ही जी संपूर्ण फळबाग आहे या ठिकाणी डोंगराच्या उतारावर आडवे चर खोदून त्या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा हा उद्देश सुद्धा या ठिकाणी आम्ही साध्य केलेला आहे. त्याचबरोबर जमिनीची ऱ्हास होणार नाही, जमिनीतला गाळ वाहून जाणार नाही यासाठी सुद्धा या कंटूरचा या ठिकाणी उपयोग झालेला आहे आणि त्या कंटूरवरती चांगल्या प्रकारे फळबाग या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे. डोंगर उतारावरची जमीन जरी असली परंतु त्याचं आपण जर योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं आणि पाणी आणि खत व्यवस्थापन जर केलं तर खडकावर सुद्धा, डोंगराळ आधी माळरानावर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे फळबाग डेव्हलप करू शकतो. ही इतर शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं म्हणून या ठिकाणी मी अतिशय मेहनत करून या ठिकाणी फळबाग या ठिकाणी फुलवलेली आहे.